सुप्रभात, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता सकाळचे वाजलेत 6:30. आम्ही उठलो आहे. 8:30ला आमची गाडी पोचणार ना मम्मी? 8:30ला ना? 8:30ला आमची गाडी पोचणार आहे. तर आता आम्ही उठलो आहे आणि आता सगळे फ्रेश होतो आहे. इथे मम्मीचा चालला आहे ब्रश. मम्मी फ्रेश होते. तर आता आम्ही सगळे फ्रेश होऊन घेतो, चहा पितो आणि नंतर बॅग वगैरे पॅकिंग करतो आणि मग उतरायची तयारी. आणि ते काय माहिती आता कोणतं स्टेशन आलं आहे. इकडचे स्टेशन्स एकतर काय नाव लिहिलं आहे ना ते वाचताच येत नाही आपल्याला. काहीतरी वेगळीच नावं आहेत इकडच्या स्टेशन्सची. गुड मॉर्निंग. कशी झाली झोप? गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. मी ना मग गुड मॉर्निंग. काकी झाली झोप? गुड मॉर्निंग. कशी झाली झोप? आयडी मी नंतर आयडी हरवला. मी नवऱ्याची आयडी घातली मी आयडी इसरले काढलाय. सॉरी बाबा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे आम्हाला आणि जे दिले ते तसंच आहे कालचं. नाही संपेल ते संपेल. आता आपलं बिग बॉस पण लागेल बदली. हा आज देणार आहे तर चालेल. नाही दिलं मला एक दिली तरी चालेल. पाणी नाही तुमची झाली झोप सगळ्यांची? हो छान एकदम मस्त झाली. इथे ब्रेकफास्ट चालू आहे. सँडविच हॉटेल आता म्हणजे बघा ना 26व्या वर्षी लागले. सँडविच स्पेशल. तर इकडे आता आपण हॉटेलवरती पोचल्यानंतर सगळ्यांसाठी नाश्ता अरेंज केला होता. तर आता सगळे हॉटेल्सवरती पोचले जिथे आपण राहणार आहोत तिकडे. आणि आता सगळेजण नाश्ता करत आहेत. तर नाश्त्यामध्ये आहे इडली आणि मेदूवडा. आणि नाश्ता केल्यानंतर सगळे फ्रेशन अप झाले आणि आम्ही आता इथे आलेलो आहोत कुकुटेश्वरा टेम्पल. खूप सुंदर मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. आणि किती मोठे मंदिर आहेत इकडचे मंदिर अगदी बघण्यासारखेच आहेत खरंच. आणि बघा हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर. किती सुंदर वाटतं आणि शांत. आणि ते देवाचं गाणं वाजलंय. भलेही ते आपल्याला काही कळत नाही पण ते ऐकायला खूप सुंदर वाटतंय. आणि हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. अय्यो मासे किती मस्त आहे. अय्या आणि ते पण किती जवळ आहेत बघ. माशांनी काय टाकलं किती मासे आहेत. हे काय म्हणतात त्याला? नाही काय त्याला एवढे मासे आहेत. नाही अहो ते हा हे आहे ना ते पूर्ण त्यांचा एक घोळका. जेवण नक्की आवडलं. आवडलं जेवण? जेवण आवडलं नक्की? मस्त आहे. चांगलं आहे ना? जेवण आवडलं काकी? नक्की चांगलं आहे. आवडलं?
आणि इथे आंध्रामध्ये या हॉटेलमध्ये जेवायला आपल्या लोकांना, आपल्या फॅमिलीला घेऊन जाण्याची एक आमचं वेगळंच प्लॅन होता. कारण इथे एक पारंपरिक पद्धतीने त्यांच्या त्या तेलुगू स्टाईलने, तमिळ स्टाईलने केळ्याच्या पानामध्येच जेवायला वाढतात. तर हे ताट तुम्ही बघू शकता, बघायला पण किती सुंदर वाटतं आणि म्हणूनच आम्ही आपल्या सगळ्या लोकांना इकडे घेऊन गेलो जेवणासाठी. आता आम्ही इथे काकीनाडा बीचवरती आलो आहे आणि सगळेजण एन्जॉय करतात. हे बघा, सगळे अर्धे इकडे अर्धे तिकडे असे पसरले आहेत. तर नंतर मी दाखवते तुम्हाला सगळ्यांना. आणि इथे लोकांची फोटोसाठी गडबड चालू आहे. त्यांना सगळ्यांना ग्रुपने फोटो काढायचा आहे. हे बघा, मी अशी राहते, तुम्ही असे राहा, तसंच चाललंय सगळ्यांचं. एकटेच. तर आता आम्ही निघालो बीचवरून, काकीनाडा बीचला आलेलो. खूप ऊन आहे पण लोकांनी खूप एन्जॉय केलं आहे मस्त. आणि बघा एवढ्या उन्हाचं पण किती गर्दी आहे. अजून लोक खूप भिजतात आहे पाण्यात, कोण आंघोळ करत आहे, पूर्ण डुबकी मारतात आहे, खूप गर्दी आहे. आणि माझ्या केसांकडे प्लीज, माझ्या केसांना इग्नोर करा, ते हवेने थोडेसे मेसी झालेत. तर चला बघूया आता पुढे अजून कुठे फिरतोय आपण, दाखवतो तुम्हाला पण.